सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। नीलम श्रमजीवी नगर येथे तरुण मित्र मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री शिवपार्वती नवरात्र महोत्सवाचा भव्य दीपोत्सव मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला। हा दीपोत्सव मागील 12 वर्षापासून अखंड परंपरेने साजरा केला जात आहे। कार्तिक महिन्यातील दिवाळीच्या पहिल्या वसुबारसेच्या दिवशी या दीपोत्सवाची सुरुवात होते आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी या प्रकाशोत्सवाचा समारोप केला जातो। दरवर्षीप्रमाणे यंदाही शेकडो दिव्यांच्या तेजाने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता। मंडळाच्या सदस्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी मिळून या दीपोत्सवाची सुंदर सजावट केली होती। मंदिर परिसरात आणि रस्त्यांवर रांगोळ्या, तोरण, दिवे आणि फुलांची मनमोहक सजावट करण्यात आली होती। भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले। संपूर्ण परिसरात भक्तिगीतांचा निनाद, दिव्यांचा प्रकाश आणि भक्तांच्या जयघोषांनी वातावरण पवित्र झाले होते। या दीपोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मंडळाचे सर्व सदस्य, कार्यकर्ते आणि देवी भक्तांचे मोठे सहकार्य लाभले। या प्रसंगी हिंदू धर्मरक्षक अंबादास गोरंटला यांच्या हस्ते पूजा आणि आरती विधी पार पडले। कार्यक्रमाच्या शेवटी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित भक्तांचे आभार मानले आणि पुढील वर्षी आणखी मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला। हा दीपोत्सव केवळ धार्मिक सोहळा नसून समाजातील ऐक्य, एकोप्याचा आणि संस्कृतीच्या जतनाचा संदेश देणारा उत्सव ठरतोय। अरे पिल्ले फोटो काढून हे पिल्लेकडे पिल्ले बघ फोटो काढून दे बघ इकडे इकडे जा पिल्ले हरी पडलो आता संकट निवारी प्रसन्न होती
जय श्रीराम। आज या ठिकाणी श्री शिवपार्वती नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य दिव्य असा दीपाचा आरस केला जातो। या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांना जे पुण्यक्षेत्रांमध्ये जाऊन दीपोत्सव करण्याचे योग ज्यांना लाभत नाही त्या लोकांना श्री शिवपार्वती देवी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने या भागातील सर्व नागरिकांना हिंदू बांधवांना दीपोत्सव करण्याचं भाग्य या मंडळाच्या वतीने लाभते। आणि या ठिकाणी असंख्य पद्धतीने या ठिकाणी भक्तगण इथं येतात आणि मनोभावे या देवीची आरती करून या ठिकाणी दीपोत्सव साजरा केला जातो। या दीपोत्सवाचा खूप मोठा आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्व आहे। गेल्या महिनाभरापासून आपण जसं की दिवाळीचे पहिला दिवस वसुबारसापासून सुरू होतो आणि शेवटचा दिवस आज त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संपतो। या दिवशी आपण सर्वांनी तीर्थक्षेत्र या ठिकाणी जाऊन एक दीपदान केलं पाहिजे, दीपोत्सव सगळ्याच्या घरापाशी आला पाहिजे। तसंच त्याच निमित्ताने आज ज्या लोकांना तीर्थक्षेत्रापाशी जाऊन दीपोत्सव करता येत नाही त्या ठिकाणी या श्री पार्वती नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने हे आयोजन केलं जातोय। आणि या ठिकाणी सहभाग घेतलेल्या सर्व भाविकांना व हिंदू समाजातील सर्व बांधवांना देवदेश धर्म कार्य करण्यासाठी बळ मिळो हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना करतो आणि दिवाळीच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। जय श्रीराम। आई राधा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माते की जय, तुळजा भवानी माते की जय, रूपा भवानी माते की जय। जय भवानी जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम जय श्रीराम। मी माहिती अधिकारी कार्यकर्ता सोलापूर जिल्हा अध्यक्ष बोलतोय नरसिंग जिल्हा। दरवर्षाप्रमाणे नवरात्र कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपोत्सव कमीत कमी 8 ते 9 वर्ष 12 वर्ष होत असल्याने दीपोत्सव दरवर्षीप्रमाणे हे साजरा होत आहे।
एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय श्रीराम. श्री शिवपार्वती नवरात्र महोत्सव तरुण मित्र मंडळ गेल्या 12 वर्षापासून कार्तिक मास निमित्त दीपोत्सव साजरा केला जातो. लोकवर्गणीतून जे सहकार्य लोकांनी जे सहकार्य करतात त्यांच्या सहकार्याला मनापासून आभार मानत या दीपोत्सवाचं सर्वांना शुभेच्छा देतो. जय श्रीराम. श्री शिवपार्वती नवरात्र तरुण मित्र मंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे. यंदाही वर्षी दरवर्षाप्रमाणे यंदाही वर्षी आज आपण इथं दीपोत्सव साजरा करीत आहे. हे दीपोत्सव कमीत कमी 4000 दीपोत्सव आपण आयोजन केलेले आहे. लोक सहभागातून लोकांनी सहकार्य केले आणि आपल्या मंडळाचे कार्यकर्त्यांनी पण खूप साथ दिले. एवढं म्हणजे मोठं 4000 पणती लावायचं म्हणजे नॉट ए जोक. सर्वजण सहभागी केल्यामुळे एवढा मोठा आज आपला कार्यक्रम उभा राहिला. जय श्रीराम. नमस्कार. आई राधा भवानी माते की जय, भवानी माते की जय, भवानी माते की जय. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी.